विद्येच्या माहेरघरात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। याच पुणे शहरामध्ये जवळपास 263 पुणे महानगरपालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळा आहेत आणि यामध्ये जवळपास 91 शाळांमध्ये मुख्याध्यापकच नसल्याचा धक्कादायक खुलासा सध्या समोर आलेला आहे। माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ही माहिती जी आहे ती समोर आणलेली आहे। खरं तर पुणे सारख्या या विद्येच्या माहेरघरामध्ये अशा पद्धतीची धक्कादायक परिस्थिती असणं ही अतिशय निंदनीय आहे आणि या सगळ्या प्रकारावरती विजय कुंभार यांनी आपलं मत व्यक्त केलंय। स्वतःला स्मार्ट सिटी, शिक्षणाचं माहेरघर वगैरे बिरुदं लावणाऱ्या पुणे महापालिकेच्या 91 शाळांमध्ये मुख्याध्यापकच नसल्याची बातमी पुढे आली आहे। अर्थात त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, कारण सध्याचं प्रशासन आणि राजकारणी या दोघांच्याही ध्येय धोरणामध्ये शिक्षण हे शेवटच्या क्रमांकावर आहे। त्यांच्या दृष्टीने शिक्षकांना काही फारसं महत्त्व नाही आणि ही परिस्थिती आजची आहे अशातला भाग नाही। साधारणपणे 2020-21 पासूनच ही मुख्याध्यापकांची कमतरता भासत होती। त्यावेळेला अगदी 5-6 शाळांमध्ये मुख्याध्यापक नव्हते। ती संख्या कमी व्हायला हवी होती, परंतु ती दुर्दैवाने वाढलेली आहे। त्याचं कारणही तसंच आहे। या राजकारण्यांकडे आणि प्रशासनाकडे शिक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे। त्यांचं लक्ष आहे ते निविदा काढणं, निविदा मॅनेज करणं, त्यासाठी रिंगा करणं, आपल्या लोकांना निविदा मिळतील यासाठी प्रयत्न करणं, स्मार्ट सिटी, नदी सुधारणा प्रकल्प याच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करणं हे त्यांच्या प्राथमिकता आहेत। त्यामुळे शिक्षण हे त्यांच्या अजेंड्यावर असणं कधीही शक्य नव्हतं आणि ते नाही हे याच्यातून दिसतंय। आता मुद्दा आहे ते आता तरी ह्या जागा भरल्या जातील का? मला लाजेकाचे तर कदाचित या भरल्या जातील असं वाटतं, परंतु पुन्हा हे प्रकार आणखी होतच राहणार आणि याच्यासाठी लोकांनी जागृत होणं गरजेचं आहे। लोकांनी दबाव आणणं गरजेचं आहे। राजकारण्यांना शिक्षण नको अशासाठी आहे की त्यांना प्रश्न विचारणारे लोक आवडत नाहीत। प्रशासनाची तीच गत आहे। लोक शिकले तर प्रश्न विचारतील, कामं व्यवस्थित करावी लागतील। शिकलेच नाही तर त्यांना उदरनिर्वाहाची सुद्धा भ्रांत राहील। त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं आहे, परंतु लक्ष द्यायची मागणी तरी कुणाकडे करायची? कारण ज्यांनी हे सगळं करायचं, पूर्वी शिक्षण मंडळ होतं त्यावेळेला भ्रष्टाचार इतका होता, म्हणजे आता नाही अशातला भाग नाही, आताही तेवढाच आहे। परंतु त्यावेळेला तर मी एकदा मागणी केली होती की या शिक्षण मंडळ सदस्यांना भ्रष्टाचार भत्ता द्यावा, म्हणजे तरी नीट काम करतील। परंतु ते सगळंच अजूनही तसंच आहे। नागरिकांनी उठाव करण्यासाठी किंवा नागरिकांनी महापालिकेवर दबाव आणण्याशिवाय किंवा आपल्या नगरसेवकांवर दबाव आणण्याशिवाय दुसरा काही पर्याय आहे असं मला वाटत नाही। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।